केतन अग्रवाल आणि सिया गोयल हे प्रकरण आता कुणालाच नवीन नाही आहे. भारतभरात ते सर्वांना माहिती झालं आहे. यामध्ये रोज नवीन थिअरीज मांडल्या जात आहेत. त्याचा पोलीस तपास चालू आहे आणि हळूहळू कोर्टामध्ये ती केस उभीसुद्धा राहील. एक सायकॉलॉजिस्ट म्हणून मी पहिल्यापासून या केसकडे बघते आहे. मी मुद्दाम थांबले होते की मला घाई करायची नाही, कुठलाही निर्णयापर्यंत पोचायची मला घाई करायची नाही आहे. सो आणखीनही त्यामध्ये बऱ्याच गोष्टी पुढे येतील. पण आत्तापर्यंत जेवढं मी पाहिलं या केसमध्ये त्यावरून मला माझे स्वतःचं काही ऑब्झर्वेशन आहे ते मला असं वाटतं की मी शेअर करावं तुमच्याबरोबर. सर्वात पहिल्यांदा मला ही मुलगी जी आहे ही 20 वर्षांची मुलगी आहे. हिला फारसा अनुभव नाही जगाचा. सो मला त्या मुलीचं जेव्हा ऑब्झर्वेशन केलं, तिच्याबद्दल जे काही व्हिडिओज बघितले त्यावरून असं वाटतं की ही मुलगी वैयक्तिक पण जनरलाइज बघितलं तर ही पिढी यांना सोशल मीडिया म्हणजेच आभासी जगाचा इतकं नको तेवढं एक्सपोजर झालेलं आहे आणि त्यामध्ये ते जे पाहतात ते त्यावर प्रोसेसिंग करणं, त्या गोष्टी समजून घेणं, खऱ्या आयुष्यात त्या कशा चालतात हे माहीत नसताना केवळ फक्त आभासी जगावर विश्वास ठेवून तिथे जे दाखवलं जातं ते त्यांना खरं वाटतं. आणि हे पाहिल्यामुळे या मुलांना सगळ्या गोष्टी अतिशय सहज आणि सोप्या वाटतात, कारण त्यांच्या आभासी जगामध्ये त्या तशा घडत असतात. त्यामुळे या मुलीला खून करताना सुद्धा किंवा खून करणं, एखाद्याचा जीव घेतोय आपण, हे या मुलीला खूप सहज वाटलं. म्हणजे त्याची आपण जे म्हणतो ना, याच्या आधीच्या पिढ्यांना जर सांगितलं असतं की बाबा 20 वर्षाच्या मुलाला की खून कर, मला तरी वाटतं केवळ स्वातंत्र्याच्या जे काही स्वातंत्र्य युद्ध झालं त्यामध्येच लोक इतके भारावून जाऊन त्यांनी असे कृत्य केले असतील. पण त्याचा हेतू त्यांचा खूप उदात्त होता. त्यानंतर जर कुणाला जनरल लाईफमध्ये सांगितलं की एखाद्याचा खून कर, तर ती तितकी सोपी गोष्ट कोणासाठीही नसते. पण ह्या मुलीला त्याचं काहीही वाटलं नाही, कारण ती रोज OTT चॅनल्स पहा, रोज येणाऱ्या बातम्या, त्या बातम्या ज्या पद्धतीने प्रसारित केल्या जातात हे सगळं पाहता त्या मुलीला असं वाटलं असेल की हे खूप सहज आहे आणि हे खूप नॉर्मल आहे. बेसिकली काय होतं आहे की आभासी जगामध्ये अनंत विकृत गोष्टी नॉर्मलाइज केल्या जात आहेत आणि त्याचा परिणाम हा असा आपल्याला दिसून येतो. दुसरी गोष्ट मी ऑब्झर्व केली, त्याच्यात मला असं वाटतं की या मुलीने शिक्षण अर्धवट सोडून दिलेलं होतं. तिच्या पालकांकडूनच त्यांची जी मुलाखत बघितली त्यातच हे समजलं. अर्धवट शिक्षण सोडलेलं आहे, बाकी काहीच करत नाही आहे ती, ज्याला आपण कन्स्ट्रक्टिव्ह म्हणू, असं की जिथे तिची कसोटी लागेल, जिथे तिला तपासलं जाईल, तिला समजेल की ती तिच्या वयाच्या मुलांमध्ये कुठे उभी राहते, वेअर डज शी स्टँड, हे तिला कुठेही समजायचा काहीही स्कोप नाही आहे. पण ॲज अगेन्स्ट दॅट ही मुलगी पार्टी करते, तिचे अनंत व्हिडिओज आले, ती पार्टी करते, त्यामध्ये ती ड्रिंक्स घेते, आणखीन जी काही मौज मजेला अजिबात विरोध नाही आहे. पण केवळ आयुष्यात मौज मजा करणं, त्याच्याने कुठे माणूस जाऊ शकतो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. एखादी परीक्षा देत असेल, एखादा कोर्स करत असेल तर तिथे नॉमिनल का होईना, कागदोपत्री का होईना, पण तुमची डिग्री, तुमची ग्रेड, तुमचे टक्केवारी हे सगळं तपासलं जातं, ज्यामुळे माणसांना कळून येतं की बाबा आपण एक समूह घेतला की जो या पद्धतीच्या कुठल्या कोर्समध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये जर त्यांना टेस्ट केलं तर आपण त्यामध्ये कुठे येतो, समाजामध्ये कुठे उभे राहतो, आपलं काय स्थान आहे, हे या मुलीला कळायचा काहीही म्हणजे संबंधच नाही आहे, कारण तिचा बाहेरच्या जगाशी, कॉम्पिटेटिव्ह जगाशी संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. पण पैसा भरपूर आहे आणि अनिर्बंध पैसा, आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की पालकांबरोबरचा संवाद शून्य असावा. कारण आईवडिलांनी सांगितलं की तो मुलगा तिचा मित्र आहे, तो चेतन चौहान नावाचा मुलगा, तो तिचा मित्र आहे हे आम्हाला माहिती, पण त्यांचं काय चाललेलं आहे माहिती नाही. सायमल्टेनियसली नंतर हळूहळू ही बातमी पण पुढे आली की त्या दोघांनी लग्नही केलं होतं, ज्याची पालकांना अजिबात कल्पना नाही आहे. सो हे पूर्ण जे चाललेलं आहे त्या मुलीच्या बाबतीत, ही मुलगी प्रातिनिधी म्हणून आपण एक वापरता येते तिच्या जनरेशनची, पण या पिढीचं जे चाललेलं आहे याच्यात सगळ्यात मोठी चूक कोणाची आहे तर ती पालकांची आहे. मला जर विचाराल, सायकोलॉजिस्ट म्हणून मी म्हणेन की पालकांची खूप मोठी चूक आहे. मुलांची आहे का? हो, मुलीची आहे चूक. या पिढीतल्या मुलांची चूक आहे का? असते त्यांची चूक. पण त्यांना शेप कोण देतं, ती आज अशी का वागतायत, हे कोणी घडवायचं आहे? हे पालकांनी घडवायचं आहे. सामाजिक संस्था पण आहेत त्याबरोबर, शाळा, कॉलेजेस, समाजातले इतर त्यांना इन्फ्लुएन्स करणारे लोक, हेही आहेत. पण सर्वात पहिलं येतं घर, आणि त्यामुळे सर्वात पहिले शिक्षक येतात हे पालक.
तर या मुलीच्या अशा वाया जाण्यामध्ये चूक कोणाची आहे तर ती पालकांची आहे.